डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं दादर पश्चिमेच्या परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय। सिद्धिविनायक मंदिर ते हिंदुजा रुग्णालयापर्यंतची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते वाहनांकरता बंद आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील यांनी। दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क असो किंवा चैत्यभूमी असो, या भागात जर तुम्ही वाहनांनी येणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। सिद्धिविनायक मंदिरापासून ते हिंदुजा हॉस्पिटलपर्यंतचा जो रोड आहे तो बंद करण्यात आलेला आहे। तसेच जांभेकर रोड असेल, रानरे रोड असेल, ज्ञानेश्वर मंदिर रोड असेल, संपूर्ण केळुस्कर रोड, दक्षिण केळुस्कर रोड उत्तर वाहतुकीचा जो बंद केलेला आहे। त्याचप्रमाणे MB राऊत मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। TH कटारियापर्यंत हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। एकूण दादर शिवाजी पार्कमध्ये लाखो अनुयायी खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी हा सर्व भागातला जो रोड आहे तो बंद करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला वाहतुकीमध्ये बदल पाहायचे असतील तर लोकशाही मराठी माध्यमातून त्याचं ग्राफिक सुद्धा दाखवलेलं आहे। मात्र दादर परिसरामध्ये एकूण हा जो पूर्ण माझ्या मागचा परिसर पाहताय आपण, हा आज आणि उद्या 2 दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। वाहतूक विभागाकडून तशा प्रकारचे बॅनर सुद्धा या मार्गांवरती लावले गेलेले आहेत। मात्र एकूणच या दादर परिसरामध्ये दादर टीटीचा परिसर आहे आणि एकूणच या ठिकाणी सिद्धिविनायक मार्ग अशा प्रमाणे हा मार्ग फिरवण्यात आलेला आहे। त्यामुळे याची नोंद घेऊनच घराबाहेर पडा, वाहनं घेऊन घराबाहेर पडा असं आवाहन हे करण्यात येतंय। विनीत पेडणेकर, स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।